नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक बारे. आज भेटलेलो आहेत सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट डिस्कस करण्याची, ती म्हणजे डायबिटीजच्या प्रकारात होणारा ओबेसिटी रिलेटेड PCOS किंवा यंग फिमेल्समध्ये होणारे मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटी रिलेटेड. तर PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, आता मेटाबॉलिक सिंड्रोम या नावाने ओळखला जातो. हा यंग फिमेल्समध्ये खासकर एज 10 to 30 या दरम्यान होणाऱ्या ज्या फिमेल्स असतात यामध्ये होणारा हा आजार आहेत. या आजाराचं मेन लक्षण असतं पिरियड्स इरेग्युलर होणे, वजन वाढत राहणे, काही जे म्हणजे प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्याच्या एजमध्ये आहेत पण त्यांना कन्सिव्ह होत नाही आहे म्हणजे इन्फर्टिलिटी होणे, शरीरावर चेहऱ्यावर केस येणे जे मोस्टली यंग फिमेल्समध्ये नसतात, त्यानंतर मानेच्या पोर्शनला भरपूर मास जमा होणे, फॅट जमा होणे, काळपट चट्टे पडणे खासकर मानेच्या रिजनमध्ये, चेहऱ्यावर किंवा मग जांघेमध्ये, काखेमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी असतात PCOS असलेल्या फिमेल्समध्ये. तर याचं सगळ्यात महत्त्वाचं बेसिक कारण आपण विचार करूया तर ते आहे इन्शुलिन रेझिस्टन्स. आता इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? इन्शुलिन हा शरीरात तयार होणारा पदार्थ आहे, हार्मोन आहे, जो शरीरातली ब्लड शुगर लेवल कमी करतो. तर अंदाजाने शरीरात ब्लड शुगर लेवल जेवढी वाढतं त्या हिशोबाने शरीर इन्शुलिन तयार करतो आणि इन्शुलिन तयार केलेली इन्शुलिन जे असतं ते शरीराची शुगर लेवल कमी करतं. शुगर हे रक्तातून पेशांमध्ये नेण्याचं काम इन्शुलिन करतं. पण जेव्हा इन्शुलिन रेझिस्टन्स क्रिएट होतो तेव्हा शरीरात इन्शुलिन तर तयार होतं पण ते ज्या पद्धतीने ब्लड शुगर लेवलला कंट्रोल करायला पाहिजे ते नाही करू शकत, पेशंटच्या अंदर नाही नेऊ शकत. म्हणजे इन्शुलिन तयार होत आहे पण ते काम बरोबर करत नाही, इफिशियंट वर्क ज्याला म्हणतो ते नाही करत आहे, याला इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतात. आता इन्शुलिन रेझिस्टन्स क्रिएट झाल्यामुळे प्रत्येक ज्या पेशी असतात त्या बरोबर आपलं डेली रुटीन काम नाही करू शकत. तर त्यामुळे ओव्हरीज ज्या असतात, ज्या अंडकोश म्हणतात आपण फिमेल्समध्ये, त्या व्यवस्थित ओवा तयार नाही करत आणि हॉर्मोनल जे मंथली सायकल्स असतात त्या गोष्टी व्यवस्थित येत नाहीत. या सगळ्या गोष्टींमुळे पिरियड्स रेग्युलर नाही येणे आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स असल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल लेवलची वाढ होणे, वेस्ट हिप सर्कम्फरन्स रेशो जो ओबेसिटीचं एक कारण असतो तो जास्त असणे, सोबत हॉर्मोनल इम्बॅलन्सेसमुळे झोप व्यवस्थित नाही येणे, स्लीप सायकल्स व्यवस्थित नसणे, इमोशनल इम्बॅलन्सेस म्हणजे सडन राग येणे किंवा सडन डिप्रेस्ड होणे, मूड फ्लक्च्युएशन ज्याला म्हणतो ते, ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर होण्याचे चान्सेस आणि काही केसेसमध्ये हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम डेव्हलप होण्याचे चान्सेस. हे सगळे जे असतात हे बेसिक PCOS रिलेटेड सिम्पटम्स आपण फिमेलमध्ये पाहू शकतो. तर हे झालं PCOS. आता याचं मूळ कारण काय? तर यंग एजपासून खासकर 5 वर्षांपासून आजकाल मुलांना जे चिप्स, गोड सगळं हे चालतं, हे जी गोष्ट आहे ती गोष्ट खूप चुकीची आहे. आधीपासनं बॉडीमध्ये बीटा सेल्स हे इन्शुलिन तयार करतात, यांना वारंवार स्ट्रेस आल्याने ह्या गोष्टी होतात. तर ह्या लहानपणापासनं अति हाय कार्बोहायड्रेट, अति हाय मैदा कंटेंट असलेले, अति हाय गोड असलेले या गोष्टी जे कन्झम्पशन आपण लहानपणापासनं अतिरिक्त प्रमाणात करतो तर बॉडीचे बीटा सेल्स हे खूप जास्त इन्शुलिन तयार करून थकून जातात आणि इन्शुलिन तयार होत असेल तरीही त्याची सेन्सिटिव्हिटी कमी होऊन जाते, जे मी आधी सांगितलं की ज्याला इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतात. तर वजन कंट्रोल करणे हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. इवन 5% वेट जरी तुम्ही कमी केलं तुमच्या वेटनुसार तरीही इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होण्यामध्ये खूप पर्सेंटेजमध्ये फायदा होतो. तर वेट कंट्रोल, एक्झरसाइज ठेवणे, कार्बोहायड्रेट कन्झम्पशन कमी करणे, फॅटी फूड्स कमी करणे, फास्ट फूड सगळ्यात महत्त्वाचं आहे, स्लीप सायकल प्रॉपर असायला पाहिजे, झोपेची वेळ अयोग्य वेळी नसायला हवे. ह्या सगळ्या गोष्टी जितक्या सुरळीत राहतील आधीपासनं लॉंग टर्मपर्यंत तितक्या मेजॉरिटीमध्ये या गोष्टी आपण अवॉइड करू शकूया. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की जनजागरूकता वाढवावी. यंग फिमेल्सला प्रॉब्लेम डेव्हलप झाल्यानंतर लक्ष ठेवण्यापेक्षा आधीपासूनच जर आपण लक्ष ठेवूया या सगळ्या गोष्टींवर तर बेटर राहणार. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की PCOS रिलेटेड जनजागरूकता आपण फैलवूया, सगळ्यांना माहिती देऊया, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवूया आणि गरज पडल्यास आरोग्य क्लिनिकमध्ये माझ्याशी तुम्ही संपर्क साधून योग्य ट्रीटमेंट घेऊ शकता. धन्यवाद.